तर नमस्कार, मी विलास बडे। आज या बडे मुद्द्यामध्ये हा सगळा शो करत असताना महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये अशांतता आहे, अस्वस्थता आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला नाशिकमध्ये हिंसक वळण लागलं। दोन समाजात दगडफेक झाली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, लाठीचार्ज झाला। सवाल आहे, नाशिकमधल्या या सगळ्या तणावाला जबाबदार कोण आहे? बांगलादेशमधल्या अत्याचाराच्या आडून हा महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा प्रयत्न आहे? तिकडे महंत रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मियांबद्दल केलेल्या विखारी टीकेच्या नंतर राज्यातला मुस्लिम समाज बांधव रस्त्यावर उतरलाय। त्याच्या भावना तीव्र आहेत, संतप्त आहेत। आज प्रश्न आहे, धार्मिक नेत्यांनी इतर धर्मावर विखारी टीका करणं योग्य आहे का? प्रश्न हाही विचारला जातोय की एका बाजूला विखारी टीकेच्या नंतर गुन्हा दाखल झालेला असताना रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट योग्य आहे का? ती टाळायला हवी होती का? आपल्या महाराष्ट्राला कोण पेटवतंय? पेटलेल्या या वातावरणाला कोण हवा देत आहे? सवाल आहे, ही पेटवा पेटवी महाराष्ट्राला परवडणारी आहे का? यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपल्या सोबत आज खासदार नरेश म्हस्के असतील, त्याचबरोबर माजी खासदार इम्तियाज जलील असतील, आपल्या सोबत असतील आमदार नितेश राणे, आपल्या सोबत जोडले जाणार आहेत थोड्याच वेळात मौलाना अजीज जुबेर, महा मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष ते आहेत आणि या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत। पण या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी आपण जाणून घेऊया आज नेमकं महाराष्ट्रात काय घडलं, नाशिकमध्ये काय घडलं, संभाजीनगरमध्ये काय घडलं। नाशकात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यात आला, तसंच हवेत गोळीबार करण्यात आला। पोलिसांना करावा लागलेला लाठीचार्ज, दगडांचा पडलेला खच आणि रस्त्यावर आलेला जमाव हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। यावेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली। बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजानं बंद पुकारला, तसंच निषेध मोर्चा काढण्यात आला। अनेक दुकानदारांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली। मात्र भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरू होती। दुपारी सकल हिंदू समाजाची रॅली भद्रकाली परिसरात पोहोचली, त्यावेळी दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला। त्यानंतर दगडफेकीच्या घटना घडल्या, वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली। कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये। ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल, सुरुवात केली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार? जळगावात दगडफेकीची घटना घडली। सकल हिंदू समाजानं बंदचं आवाहन केलं, मात्र त्यात सहभागी न झालेल्या शोरूमवर दगडफेक करण्यात आली। राज्यभरात सकल हिंदू समाजानं अनेक शहरांमध्ये मोर्चे काढले। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जळगाव, नंदुरबार, शहादा, जालना, इचलकरंजीत मोर्चे काढले। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेले अत्याचार किती दिवस सहन करायचे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला। संविधानाला बाधा होईल असं कुठलंही कृत्य कोणाकडून होऊ नये आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही। विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत। त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल। त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा देशभरात निषेध केला जातोय। सकल हिंदू समाज निषेधाच्या भावनेनं रस्त्यावर उतरला। अनेक ठिकाणी सकल हिंदू समाजाचे मोर्चे शांततेत निघाले, मात्र नाशकात सकल हिंदू समाजानं पुकारलेला बंद आणि मोर्चाला गालबोट लागलं। नाशकात दगडफेकीच्या घटना घडल्या। राज्यात आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र पेटवला जातोय का, असा प्रश्न निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दुसरी एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांच्या बद्दल एक वादग्रस्त विखारी वक्तव्य केलं। त्यानंतर संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्याच्या तीव्र प्रतिक्रिया आज राज्यभर उमटत आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर टीका सुद्धा होती।
या संदर्भातला तो रिपोर्ट सुद्धा बघू। छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी, येवला, शुक्रवारी राज्यातल्या विविध शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं मुस्लिमांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे आणि बघता बघता राज्याच्या विविध भागात आंदोलन पसरलं। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर शहरात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले। रामगिरी महाराजांविरोधात कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। हमारी आपके जरिए से पुलिस डिपार्टमेंट से महाराष्ट्र हुकूमत से गुजारिश है कि जो पाखंडी बाबा ने वो अपशब्द बोला उसको जल्द से जल्द अरेस्ट करे। हमारी जिम्मेदारी है शहर का वातावरण अच्छा रखने की, शांति रखने की। आप देख रहे हैं कि सब पब्लिक इधर उधर हो चुकी है। हाँ, अपने इमोशन जताने के वास्ते चंडीगढ़ पुलिस स्टेशन के पास लोग आए थे, वहाँ हमने अपना निवेदन दिया, पुलिस ने उसको एक्सेप्ट किया और अब हमें उम्मीद है कि पुलिस सख्त कार्रवाई करेगी। तिकडे उत्तर महाराष्ट्रात येवला आणि मनमाडमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली। रात्री रास्ता रोको करून पोलिसांना निवेदन देण्यात आलं। मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन केलं। पण ज्या रामगिरी महाराजांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याच रामगिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता कामा नये। वादग्रस्त रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावल्यानं राजकारण तापलं। विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली। हमने पुलिस कमिश्नर साहब को पूरे वाक़े से आगाह कराया और उनको ये बताया कि पूरे हिंदुस्तान के मुसलमानों के अंदर इस बात को लेकर नाराजगी है और गुस्सा है। ऐसे हालात के अंदर ये पुलिस की, सरकार की, प्रशासन की जिम्मेदारी होती है कि वो जो भी दोषी आदमी है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानं मुस्लिम समाजात आक्रोश पाहायला मिळतोय। त्याच रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावल्यानं काही प्रश्न निर्माण झाले। गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त रामगिरी महाराजांची भेट घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न जनतेला पडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आज दिवसभर घडलेल्या या सगळ्या घटनांच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। आपण जाणून घेऊया या घटनेच्या नंतर काय सवाल निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या चर्चेतून करणार आहोत। आपल्या महाराष्ट्राला अशांत कोण करतंय? कुणाचा हा डाव आहे की आपला महाराष्ट्र अशांत झाला पाहिजे? सवाल हा सुद्धा आज या चर्चेच्या माध्यमातून आपण चर्चेला आणणार आहोत की नाशिक मधल्या तणावाला जबाबदार कोण आहे? कोणी केली सुरुवात? का नाशिक पेटलं आज आणि ही सगळी परिस्थिती झाली? वादग्रस्त महाराजांची मुख्यमंत्र्यांनी भेट टाळायला हवी होती का? एका बाजूला गुन्हा दाखल होतो, दुसऱ्या बाजूला ते भेट घेतात आणि सांगतात संतांच्या केसाला धक्का लागणार नाही। अर्थ काय? बांगलादेशातल्या अत्याचाराच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचा कोण प्रयत्न करतंय का? हाही सवाल आहे, त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत। आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, इतर धर्मावर टीका करणं कितपत योग्य आहे? गरज आहे का त्या सगळ्या गोष्टींची? हाही सवाल आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं त्यांना सुद्धा आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महंत रामगिरी महाराजांना सुद्धा आपण या चर्चेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण आपण चर्चेला सुरुवात करतोय। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत आता खासदार नरेश म्हस्के आहेत, माजी खासदार इम्तियाज जलील आहेत आणि मौलाना अजीज जुबेर, अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे। मी तिघांचं स्वागत करतो। थोड्याच वेळात सुषमा अंधारे आणि नितेश राणे सुद्धा जोडले जाणार आहेत। पण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे, आज ज्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे। त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण दूषित होईल अशी कुठलीही कमेंट या चॅनलच्या माध्यमातून, या शोच्या माध्यमातून होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या। आणि जर तसं काही होताना दिसलं तर त्यांचा आवाज माफी न मागता बंद केला जाईल। दुसरं महत्त्वाचं,
कुणामध्येही झुंज लावली जाणार नाही, दोन गेस्टमध्ये भांडण लावलं जाणार नाही, कारण हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि सुरुवातीला प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडा। मी सुरुवातीला जातोय खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे। नरेशजी, आज महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, या सरकारच्या काळात महाराष्ट्राची ही शहरं धगधगती राहणं, पेटणं हे योग्य आहे का? कोण पेटवतंय ही शहरं? तुमचा वेळ सुरू झालाय। राज्यातील वातावरण बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम विरोधक करत आहेत आणि त्यामध्येच त्यांना ते धन्यता मानत आहेत। मुळात या लोकसभेमध्ये चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरून एक विशिष्ट समाजाचं एक गठ्ठा मतदान करण्यामध्ये, मतदान घेण्यामध्ये हे लोक यशस्वी झालेले आहेत आणि आता त्या समाजामध्ये लक्षात आलेलं आहे की केवळ आपला उपयोग केला गेलेला आहे आणि म्हणून त्या समाजाला बिथरवण्याचं काम आणि पुन्हा एकदा ते आपल्या बाजूनी आणण्याकरता अशा पद्धतीने उपद्व्याप सुरू आहेत। ठीक आहे, तुमचा वेळ संपलाय। मी दुसऱ्या पाहुण्यांकडे जातोय। नरेशजी, पुन्हा चर्चेवर तुमच्याकडे येतो दुसरा प्रश्न घेऊन। इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत। इम्तियाजजी, 1 मिनिटाचा वेळ आहे। महाराष्ट्रातल्या आजच्या स्थितीला जबाबदार कोण? हे निवडणुकीसाठी पेटवलं जातंय कारण कोण पेटवतंय? माझा थेट सवाल आहे। विलास, मी सकाळपासून हे बोलत आहे की हे जे झालेलं आहे की हे सगळं माझा व्हॉइस जे आहे ना ते माझ्यापर्यंत येत आहे, इको होत आहे। तर विलास, मी सकाळपासून हे बोलत आहे की हे जे आहे सगळं नाशिकमध्ये जे घडलेलं आहे किंवा औरंगाबादमध्ये जे आपल्याला बघायला मिळालेलं आहे ते सुनियोजित आहे, एका राजनैतिक षडयंत्राचा भाग आहे। आणि तुम्ही सुरुवातीला हे बोललेले आहे की जे पॅनलिस्ट बसलेले आहेत त्यांची जबाबदारी असणार आहे की अशा वक्तव्य कोणताही बोलू नये, कारण हे खूप संवेदनशील मुद्दा आहे आणि त्यांचा माईक बंद करण्यात येईल। तुम्ही खऱ्या अर्थाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माईक बंद करायला पाहिजे होतं की जे यासारख्या हे जे ढोंगी सारखे हे जे आपल्या स्वतःला महंत म्हणणारे लोक आहे त्यांनी एका जाती धर्माच्या बाबतीत काय बोललेले आहे आपण सगळ्यांनी ऐकलेले आहे। आणि मुख्यमंत्री तिथे जाऊन तुमची वेळ संपली सर की एक मिनिट वेळ संपले, मी येतो त्याच्यावर त्याचं उत्तर घेणार आहे। सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं। आज दिवसभर जे घडलं त्यावर तुमचं मत काय? इम्तियाज भाईंच्या मताशी मी सहमत आहे। इम्तियाज भाईंनी जे सांगितलं ना की हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे। जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीची काही मोठी मुवमेंट असते त्या वेळेला महायुतीकडून एक फार मोठं कांड केलं जातं। बरोबर आजच एक महाविकास आघाडीची मोठी सभा होते आणि त्याच वेळेला नेमकं मुख्यमंत्री एका अशा माणसाला भेटायला जातात। आता नरेश म्हस्के म्हणाले की फेक नरेटिव्ह, कुठलं फेक नरेटिव्ह? जिथं मुख्यमंत्री असं सांगतात की संतांच्या आशीर्वादाने हा देश चालू आहे, मग राज्यघटनेच्या आशीर्वादाने काय चालू आहे? एकीकडे जर सन्माननीय पंतप्रधान सेक्युलर सिव्हिल कोड असा शब्द वापरतात, तर दुसरीकडे एका धर्माच्या बद्दल इतकं वाईट विधान करणारे व्यक्ती त्याच्या पाठीशी कसे काय मुख्यमंत्री उभे राहू शकतात? आणि मुख्यमंत्री महोदय सांगताहेत की आम्ही त्यांच्या सोबत आहोत। मुळात ते कुठल्याही धर्माचे असो, म्हणजे अगदी मुस्लिम धर्माचे संत असते आणि त्यांनी मूलभूत प्रश्न विचारलेला आहे। तुमचा वेळ संपलाय म्हणून मी थांबवतोय। दुसऱ्या राऊंड मध्ये आपण सविस्तर बोलूया, पण आता आपला वेळ संपलेला आहे। आपल्या चर्चेमध्ये नितेश राणे सुद्धा सहभागी झालेले आहेत। नितेशजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी होण्याच्या पूर्वीच आपण एक आवाहन केलं, मी ते आवाहन तुम्हाला सुद्धा ऐकवतो। ही चर्चा अतिशय संवेदनशील मुद्द्यावरती होतीये, त्यामुळे या चर्चेमध्ये कुठल्याही प्रकारे सामाजिक सलोखा महाराष्ट्राचा बिघडणार नाही याचं वक्तव्य कुठल्याही गेस्टनं करायचं नाही, हे आवाहन आम्ही करतोय। एक जबाबदार चॅनल म्हणून आमची संपादकीय भूमिका, आम्ही झुंज लावणार नाही आणि वाद सुद्धा पेटवणार नाही, आणि जर असं कोणी केलं तर आम्ही त्यांचा आवाज बंद करणार आहोत। पण आज जे घडलं त्याला जबाबदार कोण? महाराष्ट्रातली ही शहरं अशांत झाली त्याला जबाबदार कोण? तुमचं मत पहिल्यांदा 1 मिनिट, कुणी टोकणार नाही तुम्हाला। हे काय माहिती आहे ना, जेव्हा हिंदू
समाजावर असं काही होतं तर तेव्हा आपल्याला हे सगळं सर्व धर्म समभाव भाईचारा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात। आता तुम्हाला सांगतो, आज जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वक्तव्य ऐकायला मिळालं किंवा नाशिकमध्ये घडलं, पहिलं पाऊल कोणी टाकलं? आणि जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही वक्तव्य केलं, मग आता मी तुम्हाला 100 तरी उदाहरण ना 100 तरी कमी 100 तरी उदाहरणं देऊ शकतो जिथे हिंदू देवी देवतांबद्दल चुकीच्या स्टेटस ठेवणं, हिंदू समाजाच्या विविध मिरवणुकीवर दगडी मारणं, तिचे अपशब्द वापरणं, आमच्या देवी देवतांवर विविध पद्धतीने त्यांची विटंबना करणं, अशा 100 पेक्षाही जास्त उदाहरणं आहेत। म्हणजे हिंदू समाजावर काय झालं तेव्हा अशा पद्धतीचे आव्हानं आणि अशा पद्धतीचा राग येत नाही। पण लगेच काय तुमचा वेळ संपला, तुम्ही सविस्तर बोला, नंतर तुम्ही सविस्तर बोला। पहिल्या राऊंडचा आपला 1 मिनिट तुमचा संपलेला आहे। मी मौलानांकडे जातोय। मौलाना अजितजी, आज तुमच्या भावना तीव्र आहेत, तुमचा आक्षेप काय आहे आणि दोन्ही मुद्द्यांवर आज जे घडलं महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा वेळ सुरू झाला आता 1 मिनिटाचा। पहिला मी स्पष्ट करतो, मी मौलाना नाहीये, मी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचा अध्यक्ष असो। माफ करा, रामगिरी महाराज, तुमचं नाव अजित जुबेर आहे, एकदा मी करेक्शन करतो चुकीचं जाऊ नये म्हणून। अजित जुबेर आहात आपण, अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स, बरोबर? होय होय। अजितजी बोला। आणि माफ करा, मौलाना म्हणालो तुम्हाला। आपल्याला एक महत्वाची पॉइंट ही आहे याच्यामध्ये की पहिला पाऊल कोणी टाकला। रामगिरी महाराज यांनी पैगंबर आणि माँ आयशा यांच्यावर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली नाही। त्यांना अटक न करता आज मुख्यमंत्री साहेब महाराजाच्या भेटीसाठी गेले। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या 3 चाकी सरकार जी आहे ती दंगल घडवण्याच्या महाराजाच्या बाजारात आणलं आहे का याची शक्यता नाकारता येत नाही। ज्या गोष्टी भारतीय मुस्लिमांना पाकिस्तान बाबत माहित नाही त्या गोष्टी महाराज सांगतायत, तर याची ATS द्वारा चौकशी होणे गरजेचे आहे। या महाराज अद्याप अटक नाही। पोलिसांना आव्हान आहे हे तर खरंच की संविधान रक्षण आणि कायद्याचं पालन जर ते करत आहेत तर त्यांनी या महाराजाला लगेच अटक करावं, ही साफ मागणी मुस्लिम समाजातर्फे आहे। ठीक आहे, मी नितेश राणेंकडे जातोय आता या चर्चेमध्ये। ज्या महाराजांनी आज वादग्रस्त वक्तव्य केलं, मुस्लिम धर्मियांच्या अतिशय पूज्य अशा व्यक्तींच्या बद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ज्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्यांना अटक करा अशी मागणी आहे। समाज रस्त्यावर उतरलेला आहे, कायदा सुव्यवस्था बघणं तुमचं काम आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, तुम्ही अटक करणार आहात का? अहो, पण सगळ्यात सर्व धर्म समभावचा ठेका काय फक्त हिंदू समाजानेच घेतलाय का? मग हे लोक ज्या उठसूट आमच्या देवी देवतांबद्दल चुकीच्या स्टेटस ठेवले जातात तेव्हा ह्या भावना आमच्या हिंदू समाजाचे दुखवले जात आहे का? महाराजांनी जे बोललंय आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत ना। म्हणजे समर्थन करताय? हिंदू राष्ट्र आहे हा, हिंदू राष्ट्रामध्ये अगर कुणी हिंदुत्वादी विचाराने अगर आपलं मत व्यक्त केलं असेल त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। नेतेजी, दुसऱ्या धर्माच्या धर्मगुरूंना किंवा दुसऱ्या धर्माबद्दल अपवित्र बोलणं हिंदुत्व आहे का? बोललं जातंय दुसऱ्या धर्माच्या पूज्य व्यक्तींबद्दल असं बोलणं हिंदू धर्म आहे का, हिंदुत्व आहे का? एक लक्षात घ्या, हिंदू धर्माच्या देवी देवतांबद्दल नावं ठेवणं, हिंदू देवतांच्या चुकीचे पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं या गोष्टी पण तुम्हाला मान्य आहेत तेव्हा नाही, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्याचं समर्थन होऊ शकत नाही। महाराज जे बोलले त्याचं समर्थन तुम्ही करताय का? महाराज जे बोलले त्याचं समर्थन करताय का? लावत नाही। मी तुम्हाला 100 काय 1000 उदाहरणं देऊ शकतो जिथे हिंदू देवी देवतांचा अपमान केलेला आहे, विटंबना केलेल्या आहेत, पालख्यांवर दगड मारलेला आहे, तेव्हा अशा पद्धतीच्या चॅनलवर डिबेट का घेत नाही? त्या वेळेस आपण चर्चा करू, तुम्ही फोन करा। आजच्या मुद्द्याबद्दल बोला, महाराजांबद्दल बोला, महाराजांबद्दल बोला। महाराजांनी जे वक्तव्य केलं तुम्हाला बोलतोय ना, अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न जेव्हा हिंदूंना पण विचाराल, दोन्ही बाजूने विचार, तेव्हा त्याला न्याय देणं बोलतात। हे एकतर्फी चर्चा होते। पण जे चूक आहे ते चूक म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे ह्यांचे फक्त भावना दुखावल्या जाणार आणि हिंदू समाजाने फक्त बसून सहन करावं असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का? सगळ्या धर्माला तुम्ही एकच न्याय लावा एवढंच आमचं म्हणणं आहे। मग तुम्ही तुमच्या धर्मातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार का?
कसल्या चुकीच्या गोष्टी आहे? महाराजांनी कुठला तरी अभ्यास करूनच ते वक्तव्य बोललंय. तुम्ही कसं बोलताय चुकीचं? तुम्ही ठरवणारे चुकीचं कोण? महाराजांचा अभ्यास असणार, महाराजांकडे ज्ञान असणार, त्यानुसार ते बोललेले आहेत. महाराजांनी आपल्या धर्माबद्दल बोलावं ना, महाराजांनी आपल्या धर्माबद्दल बोलावं. नितेशजी, तुम्ही कोण आहे ठरवून सांगणार आहे? मग तुम्ही त्याच गोष्टी यांच्या धर्माच्या विविध मौलवींना पण तुम्ही त्याच गोष्टीचं ज्ञान जे सांगितलं पाहिजे. जसं तुम्ही आमच्या महाराजांना विविध गोष्टीचं तुम्ही मार्गदर्शन करताय, तसं जेव्हा आमच्या हिंदूंच्या भावना भडकवल्या जातात तेव्हा अशाच पद्धतीचं मार्गदर्शन तुमच्याकडून का होत नाही? आमची मनं दुखावली जात नाही का? ठीक आहे, न्याय सगळ्यांना एकच द्या, माझं एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, मला मौलाना यांना या चर्चेत घ्यायचं आहे. मौलानाजी, ज्या प्रकारची ही बाजू मांडली जाते, अगोदर तुम्ही हिंदू आहात एक लक्षात घ्या. नाही, आधी पत्रकार आहे मी, घरी हिंदू आहे, माझ्या घरात हिंदू आहे, माझ्या देवराच्या पुढे हिंदू आहे. आमच्या देशामध्ये हेच तर दुःख आहे, हेच तो दुःख आहे. ठीक आहे सुषमाजी, मला वाटतं वैयक्तिक ह्याच्यावर आपण यायला नको, पण ज्या प्रकारे हे सगळं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती होतंय, त्याचं उघड समर्थन होतंय, याचा अर्थ काय घ्यायचा महाराष्ट्रानं? विलास दादा, मी फक्त 2 मिनिटं आपले पूर्ण चर्चेमध्ये फक्त 2 मिनिटं घेईन, आणि ते असे की कुठलाही धर्म असेल, अगदी एखाद्या मुस्लिम धर्मीयाने हिंदू धर्मावर टीका केली, जैन धर्मीयाने बौद्धावर टीका केली, बौद्धाने ख्रिश्चनावर टीका केली, कुणीही, तर ती वाईटच आहे. महत्वाचं, इतर धर्मांची ईशनिंदा करणारा हा संत असू शकत नाही, पहिल्यांदा एक. दुसरं असं की नुपूर शर्मा किंवा बिधुरी किंवा आत्ता रामगिरी आणि त्यांचं समर्थन करणारी नितेश राणेंसारखी माणसं, अशी माणसं यांना हिंदुत्व अजिबात कळलेलं नाही. आता अजून एक महत्वाचा मुद्दा जो मला फार गांभीर्यानं मांडायचा आहे, नितेश राणेंसारख्या लोकांना जर असंच मोकाट बोलू दिलं तर महाराष्ट्र कधीही शांत होणार नाही. मला वाटतं की सगळ्यात आधी जर खरंच गृहमंत्र्यांना महाराष्ट्र शांत करायचं असेल तर त्यांच्या शाउटिंग ब्रिगेड मधल्या नितेश राणे सारख्या लोकांवर पहिल्यांदा गुन्हे दाखल केले पाहिजे, आणि अशा लोकांवर पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे. ती जास्त गरजेची आहे, कारण जाणीवपूर्वक निवडणुकांच्या आधी जाणीवपूर्वक सांप्रदायिक विभाजन करणं आणि सांप्रदायिक अशा पद्धतीने तणाव निर्माण करणं हे वाईट आहे. तुम्हाला बोलायचंय, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, तुम्ही इतर कुठलेही मुद्दे घ्या ना, एन नंबर ऑफ मुद्दे तुमच्याकडे आहेत. तुम्ही राहून तुम्ही हिंदू मुस्लिम हेच कार्ड का खेळावंसं वाटतंय? फार विकास केलाय ना, त्याच्यावर बोला ना. तुम्ही का पुन्हा धर्मावर येत आहे? मला वाटतं हे, आणि काय होतं माहितीये का, नितेश राणे बाजूला राहतील, अजून सगळ्या कुठल्याही धर्माचे ते धर्मगुरू सगळे बाजूला राहतील, मरतात ते हिंदू आणि सर्वसामान्य मुसलमान, सर्वसामान्य हिंदू, सर्वसामान्य मुस्लिम, सर्वसामान्य बौद्ध, सर्वसामान्य ख्रिश्चन, सर्वसामान्य लोकांची पोरं, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार होतं, त्यांचा जीव जातो. एसीत बसणाऱ्या राणेंसारख्या लोकांचं काही जात नाही. आणि याच्या पुढे मला या चर्चेत खरंच बोलायचं नाही, कारण जो माणूस इतक्या उघडपणे अशा पद्धतीने या